तर ऐकलात निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राबद्दल काय मुक्ताफळं उधळली आहे। आता मिस्टर दुबे, तुमच्यासाठी एक आकडेवारी आम्ही दाखवत आहोत। ही आकडेवारी पाहिल्यानंतर तुम्हाला आपण काय बोलतोय याची कल्पना येईल। 2025च्या आर्थिक वर्षामध्ये फक्त मे महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी आम्ही दाखवतोय। यातून स्पष्ट होईल की महाराष्ट्राने केंद्राला केवळ जीएसटी मधून किती पैसे दिलेले आहेत आणि ज्या राज्यांची तुम्ही तुलना करता महाराष्ट्रासोबत त्या राज्यांमधून किती पैसे टॅक्सच्या माध्यमातून आले आहेत, जीएसटीच्या माध्यमातून आलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतोय महाराष्ट्रामधून जो जीएसटी कलेक्शन झालेला आहे फक्त मे महिन्यामधलं ते म्हणजे 31,503 कोटी इतका हे कलेक्शन झालेलं आहे। तर दुसरीकडे आपण मध्य प्रदेशचं बघू शकतोय। मध्य प्रदेशमध्ये 3,733 कोटी इतका टॅक्स कलेक्शन झालं आहे। मध्य प्रदेशची आकडेवारी आपण बघतोय आणि त्याच्यानंतर बिहारची आकडेवारी आपण बघितली तर बिहारमध्ये 1,871 कोटी बिहारमधून एवढं जीएसटी कलेक्शन झालेलं आहे। एका महिन्याचं हे जीएसटी कलेक्शन। महाराष्ट्राचं जीएसटी कलेक्शन आपण दुसरीकडे बघतोय तर तिसरीकडे हे झारखंडचं जीएसटी कलेक्शन आपण बघितलं तर 2,907 कोटी इतका आहे झारखंडमधील जीएसटी कलेक्शन एका महिन्याचं। आणि त्याचबरोबर छत्तीसगडचं जीएसटी कलेक्शन आपण बघितलं तर ते 2,891 कोटी इतका आहे। म्हणजे महाराष्ट्राचं एक महिन्याचं जीएसटी कलेक्शन आणि त्याच्यानंतर या राज्यांचं ज्यांची नावं घेतलेली आहेत दुबेंनी त्या राज्यांचं मिळून एकूण जीएसटी कलेक्शन आहे 11,402 कोटी। म्हणजे तुलना कुठेच होऊ शकत नाहीये, अर्ध सुद्धा नाहीये। जेवढं महाराष्ट्रामधून जीएसटी कलेक्शन झालं आहे त्याच्या अर्धही जीएसटी कलेक्शन या सर्व राज्यांचं 4 राज्यांचं मिळून सुद्धा झालेलं नाहीये। त्यामुळे आता निशिकांत दुबे नेमकं कशावरून ही गरळ ओकतायत हा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान दुबेंच्या या विधानाचा विरोधकांनी चांगला समाचार घेतला। महाराष्ट्राचं देशासाठी योगदान काय तर हे आजचं नाहीये। जेव्हापासून देशामधल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली त्याच्यानंतर महाराष्ट्राने दिलेलं जीडीपीला योगदान बाजूला करताच येणार नाही। आजही इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठनं जातो तर तो महाराष्ट्रातनं जातो। यांना इतका माज आला आहे ना की आता नशीब म्हणत नाही की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, गावागावामध्ये हे आमचेच पैसे जेवणं बंद करा। हा माज, हा राजकीय माज आहे, ही राजकीय मुजोरी आहे। पण कोण निशिकांत दुबे? महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचं जीडीपीला कॉन्ट्रीब्युशन काय आहे देशाच्या हे मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे। त्यामुळे निशिकांत दुबे असो किंवा कोणी असो याच्या बोलण्याने काय महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या समृद्धीला काय फरक पडणार नाही। तर दुबेंच्या या विधानानंतर महायुतीमध्ये असलेले शिवसेनेचेच खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा दुबेंचे कान टोचले। निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं। ते बिहारचे आहेत, ते झारखंडला का गेले आधी त्यांनी ते सिद्ध करावं, त्याचं उत्तर द्यावं, त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी। दरम्यान आशिष शेलारांनी सुद्धा निशिकांत दुबे यांच्यावर टीका केली आहे। कोणाच्या तुकड्यांवर महाराष्ट्र जगत नाही असं आशिष शेलार म्हणाले। मराठी माणसाचं जीडीपी मध्ये किती योगदान हे सांगायची गरज नाही असंही शेलार यांनी म्हटलेलं आहे। मराठी माणसाचं हित होताना दुसऱ्यावर अन्याय करणार नाही असंही शेलार म्हणाले। शिवछत्रपतींनी समुद्रात पहिलं आरमार उभं केलं असंही शेलारांनी या ठिकाणी आठवण करून दिलेली आहे। पहिली चित्रपट निर्मिती मराठी माणसानं केली असंही आशिष शेलार म्हणाले। मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही। अध्यक्ष महोदय, मराठी माणसाचे जीडीपी मधलं योगदान हे पूर्ण देश जाणतो। ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये। त्या सन्मानाने खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये आणि त्यांना जीडीपीत मराठी माणसाचं योगदान काय हे माहीत नसेल तर त्यांना आम्ही ती पाठवायची व्यवस्था सुद्धा करू। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही, महाराष्ट्राचा तर संबंधच नाही। आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत नाही कारण त्या सदनाचे सदस्य नाही, पण मराठी माणसाचं हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये या दोन्ही भूमिका हे सरकार, मराठी माणूस आणि महाराष्ट्र घेईल। आणि अध्यक्ष महोदय,
दरम्यान हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून निशिकांत दुबेंनी राज आणि उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. पाहूया. तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो. कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. ये एनार्की जो है नहीं चलेगी. यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं. तर रोजगारासाठी बिहार असेल किंवा उत्तर प्रदेशमधील जे लोक आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात हे कदाचित निशिकांत दुबे विसरले असतील. दरम्यान त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, दुबेंनी ठाकरे बंधूंना आव्हान सुद्धा दिलं होतं. त्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. खुद्द उद्धव ठाकरेंनीच दुबेंना कोणी ओळखत नसल्याचं म्हणत खोचक टोला लगावला. के बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं. उनको मैं कहता हूं कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझिए. त्यांचं टाळ्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे तुम्ही उगाचच भाषिक वाद इकडे करू नका. आपटापटीच्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये. आम्ही आपटापटी करत नाही, आम्ही फोडाफोडी करतो आणि आम्ही कायम तयारीतच असतो. त्यामुळं आपटापटीच्या गोष्टी त्यांनी आमच्यासमोर करू नये. जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या आणि मग कोण कोणाला आपटतंय का फोडतंय बघू. माजोरडे यांचा काही संबंध नाही, पण कारण नसताना आम्ही समजू शकतो. एखाद्याने सांगितलं की मला मराठी भाषा शिकायला कठीण जाते पण मी शिकेन, तर ते समजू शकतो. पण मी बोलणारच नाही. काय ते माझं वाकडं करा म्हणणाऱ्यांना आता फडणवीस साहेबांनी काय ते बघायला पाहिजे. आम्ही हात जोडून विनंती करू, नाही ऐकलं तर हात सोडून बघू. बातमी अशी आहे की मीरा भाईंदरमध्ये येण्यास मनसेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. उद्याच्या मोर्चाआधी अविनाश जाधवांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांना एका दिवसाची मीरा भाईंदरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी याबद्दलची नोटीस देऊ केली आहे. मराठी माणसांसाठी कितीही केसेस घेईन, अटक झाली तरी चालेल, मी मोर्चामध्ये येणारच. अविनाश जाधव यांनी तसा निर्धार केला. 8 जुलैला मनसे आणि मराठी एकीकरण समितीसह मराठी मोर्चा मीरा रोड इथल्या बालाजी हॉटेल समोरून निघणार आहे. आणि यापूर्वी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी अविनाश जाधव यांना 1 दिवसाची मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातली आहे. बंदी घालणं म्हणजे हुकुमशाही असून मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, हे सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. मीरा भाईंदर मध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि उद्या 8 तारखेला भव्य मराठी माणसांचा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी मराठी एकीकरण समिती, मनसे असेल, शिवसेना असेल, असे अनेक मराठी संघटना पुढे आलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव यांना आता पोलिसांनी नोटीस दिली आहे, 1 दिवसाची तडीपारी दिली. नेमकं त्यांचं म्हणणं आहे काय आहे आपण जाणून घेऊया. प्रवेश बंदी आहे, प्रवेश बंदी 1 दिवसाची प्रवेश बंदी आहे मीरा भाईंदर मध्ये. आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मला त्या लोकांनी मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातलेली आहे. खरं तर ही बंदी इथल्या आमदाराला घातली पाहिजे, त्याच्यामुळेच हे सगळं एवढं प्रकरण वाढलं. त्याच्यावर काय कारवाई करणार आहात तुम्ही? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, तुम्ही काय ट्विट करता तुम्हाला कळत नाही? दारू पिऊन ट्विट करता का? तुम्ही ज्या वेळेला ट्विट करता त्याचं रिफ्लेक्शन शहरावर पडतं आणि ते पडलं. आता त्यांच्यावर काय कारवाई करणार? त्यांच्यामुळे हे सगळं घडलंय. खरं तर त्यांच्यावर पहिली कारवाई करायला हवी. ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर तुम्ही किती गुन्हे दाखल केलेत? आज किती दिवस झाले? 4 दिवस झाले मोर्चाला. 4 दिवस झाले तरी त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल केलेत. कोणाच्या दबावाखाली हे गुन्हे दाखल नाही केले आहेत? सो जे तुम्ही करताय ते योग्य नाहीये. मराठी माणसावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करतं. तुम्हाला काय वाटतं की भाजप जे आहे मराठी माणसाचा आवाज दाबण्याचं काम करतं? भाजप हे मराठी माणसाच्या विरोधातला पक्ष आहे. भाजपाला मनसे आपलं मराठी माणसाची कुठल्याही प्रकारचं काय घेणं देणं नाही. आशिष शेलारांची कालची स्टेटमेंट ऐकलीत का? काय म्हणाले आशिष शेलार? परप्रांतीयांवर अन्याय झाला तर आम्ही सहन करणार नाही.
मग मराठी माणसावर अन्याय झाल्यावर आम्ही काय करायचं? या युद्धाचे जे पुलवामा झाला जो हल्ला आता जो झाला पर्यटकांवर, त्याची तुलना तुमच्याशी केलेली आहे हल्ल्यावर. आमच्याशी काही करायचंय कुणाशी काय हल्ला करायचं ते करा. आम्ही मराठीवर प्रेम करणारी लोक आहोत. आम्ही मराठीच्या विषयात मागे हटणार नाही. उद्या तुम्ही मोर्चाला येणार का? का नाही येणार? माझा अधिकार आहे. पोलिसांनी तुम्ही मला पत्र दिलंय, अरेस्ट करा, अटक करा. अजून काय सांगू तुम्हाला? मला काही केलं तरी मी येणारच असा निर्धार मनसेचे अविनाश जाधव यांनी केलेला आहे. काय सांगाल, ही तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, आमचं लोकशाही मार्गाने आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. या लोकशाहीच्या देशामध्ये आम्ही राहतो. कुठलीही हुकुमशाही, मुळात या मीरा भाईंदरमध्ये कोणाची हुकुमशाही चालणार नाही. आणि ही हुकुमशाही चालते म्हणूनच हे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व मराठी प्रेमींना, मराठी भाषकांना एकत्र घेऊन हे उद्याचं आंदोलन आम्ही जे मोर्चा आहे तो आयोजित केलेला आहे.